आणि तुळशीला घालिते मी पाणी, भरिते मी ताट वाट्या पहाटेपासून, भरिते मी ताट वाट्या पहाटेपासून। पहाटेच्या वेळी आली लक्ष्मी हसून, पहाटेच्या वेळी आली लक्ष्मी हसून। सूर्य उगवला सोन्याच्या किरणाने, सूर्य उगवला सोन्याच्या किरणाने, वृंदावनी तुळशीला घालिते मी पाणी। वेलकम बॅक फ्रेंड्स, मी वॅगाबॉन्ड मॅक। अद्भुत, अद्वितीय, अपरिचित रहस्यमय ठिकाणं आणि मंदिरांच्या सुंदरतेवर मी व्हिडिओ बनवत असतो। मित्रांनो, आत्ता मी आलेलो आहे ते वणी गावामध्ये। वणी गावामध्ये हे एक जगदंबा मातेचं मंदिर आहे। हे जगदंबा माता म्हणजेच आपल्या गडावरची जी सप्तशृंगी माता आहे तिचं मूळ स्वरूप असं मानलं जातं। आणि ह्या मूळ स्वरूपाचं आज दर्शन घेण्यासाठी म्हणून आपण वणी गावामध्ये आलेलो आहे। तर चला देवीला नतमस्तक होऊ आणि देवीचे आशीर्वाद घेऊ। आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या वणीगडावरील सप्तशृंगी मातेचे मूळ रूप व थोरली बहीण म्हणून वणी गावातील जगदंबा मातेस संबोधले जाते। महिषासुराच्या त्रासापासून कंटाळलेल्या भक्तांना राक्षसापासून मुक्ती देण्यासाठी वणीतील जगदंबेने सप्तशृंगीचे रूप घेतले। या रूपात सप्तशृंगीने महिषासुराचा वध केला। दुष्ट शक्तींच्या नाशानंतर विसावा घेण्यासाठी देवीने या गडावर वास्तव्य केल्याची आख्यायिका आहे। त्यामुळे वणीच्या जगदंबा मातेला सप्तशृंगीचेच मूळ रूप मानतात। वणीच्या जगदंबा देवीची मूर्ती पार्वतीबाई पुणेकर यांनी स्थापन केली आहे। पेशवाईत व अहिल्याबाईंच्या काळात परिसरात सुंदर हेमाडपंथी मंदिरे व कुंडे बांधली आणि नंतर या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला। मुख्य मंदिरासमोर अतिशय प्रशस्त असा एक सभामंडप आहे। सभामंडपामध्ये यज्ञाची पण सोय करण्यात आलेली आहे आणि देवीचे वाहन असलेला सिंह हा इथे प्रदर्शित करण्यात आलेला आहे। – 1913 मध्ये देशमुख व थोरात कुटुंबियांनी पंचांच्या मदतीने लगद्यापासून मूर्ती स्थापन केली। काळाच्या ओघात मूर्ती झिजल्याने 1928 मध्ये पुन्हा कागदी लगद्यापासून मूर्ती बनवली, परंतु तीही जीर्ण झाल्याने 1951 मध्ये तांब्याच्या धातूपासून बनवलेली तेजस्वी आणि आकर्षक व मनोहारी पूर्वाभिमुख देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। देवीच्या मूर्तीची उंची 6 फूट असून डोक्यावर चांदीचा मुकुट आणि कानात चांदीची कर्णफुले, नाकात मोती जडलेल्या सोन्याची नथ आणि गळ्यात मंगळसूत्र असा साज शृंगार असून देवीला पूर्ण 9 वारी पातळ लागते। ललाटबिंबावर एक ताम्रपट असून त्यामध्ये मंदिराच्या स्थापनेबद्दलचा उल्लेख आहे। जगदंबा देवीच्या मूर्तीखाली 10 ते 12 फूट खोलीवर स्वयंभू 4 चिरंजीव आहेत। ब्रह्मा, विष्णू, महेश व नारायण हे देवीचे 4 पुत्र समजले जातात। या खोलीत त्यांच्या शिळा असून ही खोली हळद, कुंकू, गुलाल आणि भंडाऱ्याच्या जाड थराने भरण्यात आलेली आहे। त्यावरच देवीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे। माहूरच्या रेणुका देवीप्रमाणे जगदंबेचे फक्त मस्तकाची मूर्ती इथे आहे। मुख्य सभा मंडपाच्या बाहेरच एक दीपस्तंभ असून उत्सव काळामध्ये या दीपस्तंभांवर रोषणाई केली जाते। मंदिर आवारामध्ये गणपती
आणि शंकराची मंदिरं आहेत. असे म्हटले जाते की देवीच्या तीर्थकुंडात ब्रह्मा, विष्णू, महेश व ऋषी संतांनी तर्पण विधी केले होते. त्यामुळे या परिसराला एक आगळेवेगळे असे महत्त्व आहे. मंदिर परिसरात असलेले हे शंकराचे मंदिर, शंकराचे वाहन असलेले नंदी महाराज आणि गाभाऱ्यात आहे ती महादेवांची सुंदर अशी पिंडीवर 24 तास अभिषेक करण्याची एक व्यवस्थापन करण्यात आलेली आहे. पिंडी अतिशय सुंदर असून विलोभनीय असं दृश्य आपल्याला बघायला मिळते. गडावर सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतल्यावर वणी गावातील जगदंबा देवीचे दर्शन घेतल्याशिवाय पूर्ण दर्शन व नवस्फूर्ती पूर्ण होत नसल्याचा समज भाविकांमध्ये असल्याने परंपरेनुसार गडावर येणारे भाविक येथील जगदंबा देवीचे दर्शन घेतल्यावर मार्गस्थ होतात. तसेच नवस्फूर्तीसाठी सोयीचे ठिकाण असल्याने अशा भाविकांचे नवस्फूर्ती कार्यक्रम कायम सुरू असतात. त्यामुळे सप्तशृंगी गडाप्रमाणेच येथेही भाविकांची सतत वर्दळ असते. मित्रांनो, सप्तशृंगी देवीचे हे मूळ स्थान तुम्हाला अगोदर माहिती होते का? माहिती असेल तर कॉमेंटमध्ये तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता आहेत ते आम्हाला जरूर कळवा. म्हणजे तुमच्याच परिसरातील असेच काही अभिनव आणि अपरिचित असे मंदिरं आम्ही तुमच्या भेटीसाठी घेऊन येऊ शकतो. ही माहिती आमच्यासाठी खूपच महत्त्वाची ठरू शकते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट जरूर करा आणि आपल्या मित्रपरिचितांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोचवा. पुन्हा भेटू अशाच एका अनोख्या आणि अपरिचित अशा मंदिराच्या भेटीसाठी. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टेक केअर. गुड बाय अँड थँक्यू.